हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा 23वा दिवस. तर आज सकाळी उठून चहा वगैरे पिऊन घेतला मस्त आणि त्यानंतर मग मुलाला अंघोळीला पण पाणी ठेवून घेतलं. त्याला स्कूलला सोडून आली आणि मग मला इथे भाजी करायची होती. चपाती तर झाली होती, टिफिनला चपाती देऊन दिली होती मी, पण भाजी करायची बाकी होती. मग मस्त कांद्याची पात केली आणि मला खूप जास्त आवडते कांद्याची पात. मग कांद्याची पात खायची होती, पण म्हटलं त्याच्यात एक गोळी खाऊन घेते पहिले, कारण की 2 दिवसापासून डोकं खूप दुखत होतं. मायग्रेनचा खूपच त्रास व्हायला लागला होता. त्यानंतर मग मी डिटॉक्स पावडर खूप दिवसापासून स्किप करत होती. म्हटलं आता डिटॉक्स पावडर परत चालू करायला लागेल, कारण की त्याची हे खूप हेल्पफुल आहे ते आपल्या शरीरासाठी. मग ते संपलं होतं, पण आता मला बनवायला लागेल. त्यानंतर मग मुलाचा मी अभ्यास घेत होती, कारण की त्याचा फोनिक्सचा क्लास होता आणि त्याने खूप डोकं खाल्लं बाबा आज. त्यानंतर संध्याकाळी मला बाजारात जायचं होतं आणि आज बुधवार होता, त्याच्यामुळे आज आमचा बाजार पण होता आणि मी एकखटीच 8 दिवसाचं भाजीपाला सगळं घेऊन येत असते. मग मस्त स्वतःची तयारी केली, केस वगैरे विंचरून, हातपाय वगैरे धुवून घेतले आणि मग थोडीशी लिपस्टिक लावली. मला ना लिपस्टिक लावायला खूप आवडते, त्याशिवाय माझ्या चेहऱ्याचा लुकच येत नाही. आणि मी म्हटलं पहिले कपडे घरी करून घेऊया, कारण की मग ते बाहेर राहिले ना, मग मी विसरूनच जाते घडी करायची. मग सगळे कपडे वगैरे घडी करून घेतले आणि मग मला बाजारात जायचं होतं आणि माझा मुलगा पण माझ्या मागे लागला. मग काय त्याला पण घेऊन गेली बाजारात आणि मग बाजार वगैरे घेऊन आली. आणि मला एक खूप चांगली सवय आहे, की मी बाजार आणल्याबरोबर लगेचच ते साफ करून ठेवत असते फ्रीजमध्ये ऑर्गनाइज करून, कारण की मग ते कसं 8 दिवस व्यवस्थित पुरायला पाहिजे. मग सगळा भाजीपाला वगैरे मी धुवून घेतला का आणि सगळं मग फ्रीजमध्ये ठेवून घेतलं व्यवस्थित. आणि कसं हा 8 दिवस आता व्यवस्थित मला पुरेल. त्यानंतर उद्याची तयारी मला करायची होती, पण म्हटलं पहिले मुलाला क्लासला पाठवूया. त्याची क्लासचा पण टायमिंग झाला होता आणि आल्या-आल्या लगेच त्याची तयारी केली. भाजीपाला वगैरे साफ केला आणि ते तयारी करून लगेचच त्याला सोडून आली मी. म्हटलं चला आता याला सोडून आलेली आहे, तर उद्याची तयारी करून घेऊ, कारण की उद्या गुढीपाडवा आहे आणि पुरणपोळी आणि सगळंच मला करायचं होतं. म्हणून मग वाटण करून ठेवलं, कांदे वगैरे भाजून घेतले आणि ते सगळं वाटण करून ठेवलं. तर असं होतं माझा आजचा दिवस आणि सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया उद्या. बाय.